नमस्कार मंडळी, कशा आहात सर्वजण. तुम्हाला तर माहितीच आहे की आता 2 ते 3 दिवसावरती गौराई आलेल्या आहेत. तर गौराई गणपती या निमित्तच मी माझ्या सासरी आलेली आहे. चला मग आमच्या गावाकडचं रुटीन सकाळचं तुमच्यासोबत शेअर करते. आज मी चुलीवरती स्वयंपाक बनवत आहे. बऱ्याच दिवसानंतर चुलीवरती स्वयंपाक करायचा अनुभव मी घेत आहे. वर्ष झाले मी चुलीवरती स्वयंपाक केलेला नाही आणि वर्ष झालेलं मी गावाकडे आले सुद्धा नाही. गेल्या वर्षी गौराईला आलते, त्यानंतर मी यावर्षीच आलेले आहे. कारण आमचं सहसा गावाकडे येणं होत नाही, कारण नवरोबाला ऑफिसची कामं असतात, त्यामुळे सहसा गावाकडे येणं होत नाही. यावर्षी म्हटलं तुम्ही एकटेच इथे राहा आणि मेसचं जेवण जेवा. मी तर गावाकडे गेल्याशिवाय राहणार नाही. मला खूप जास्त आवडतं असं सणासुदीला गावाकडे यायला. आणि सर्वात मेन गोष्ट म्हणजे माझा आवडता चुलीवरचा स्वयंपाक मला खूप जास्त आवडतो. बऱ्याच दिवसानंतर चुलीवरती स्वयंपाक बनवायचा अनुभव मी घेत आहे. फार थोडंसं म्हणजे सवय मोडली आहे, पण हरकत नाही. असं मी छान असं स्वयंपाक बनवत आहे. मी आज मस्त असं स्वयंपाकामध्ये मोकळी कांद्याची पात तिखटा मिठातली बनवली आणि त्यानंतर इथे आमच्या सर्वांसाठी मी डुबुक वडा बनवत आहे. आमच्याकडे तर या डाळीच्या पिठाच्या वड्याला डुबुक वड्याच बोलतात. तुमच्याकडे या कालवणाला काय बोलतात तो मला नक्कीच कमेंट करा. गावाकडे जर काही भाजीला वगैरे नसलं तर आमच्याकडे असाच बेत केला जातो आणि खूप छान टेस्टी लागते बरं का याची भाजी. तुम्ही कधी बनवताय का याचं कालवण मला नक्कीच कमेंट करा. आमच्या घरामध्ये तर सर्वांनाच या डुबुक वड्या फार जास्त आवडतात. तर तुम्ही कधी बनवल्यात का या डुबुक वड्या किंवा डाळीच्या पिठातल्या वड्या? याला नेमकं काय म्हणतात तुमच्याकडे, कोणतं कालवण म्हणतात, नाव काय आहे नक्कीच कमेंट करा. तर त्याबरोबर मी मस्त अशा भाकरीसुद्धा बनवलेल्या आहेत ज्वारीच्या. तर पाहू शकता चुलीवरती सवय नसताना पण मी किती मस्त अशा भाकरी बनवलेल्या आहेत. आणि भाकरी बनवून झाल्यानंतर लगेचच मी चपात्यासुद्धा बनवल्या, कारण मुलगी चपाती खाते त्यामुळे तिच्यासाठी बनवल्या. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब.